हाय, गुड इव्हनिंग. आज तुमच्यासोबत सँडविच ढोकलाची रेसिपी मी शेअर करणार आहे. त्यासाठी मी 1 कप रवा आणि 1 कप दही 1 तासभर आधी भिजवत ठेवलं होतं. त्यानंतर मी पुदिनाची चटणी बनवून घेतली आहे, ज्याच्यात मी घातलं आहे पुदिना, थोडीशी कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरवी मिरची. त्याचसोबत ॲड केलं आहे 1.5 ते 2 चमचे दही आणि व्यवस्थित वाटून याची चटणी रेडी आहे. त्यानंतर मी बॅटरमध्ये घातलं आहे चवीपुरतं मीठ, ते सुद्धा घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि बॅटरमध्ये मी घातलं आहे मिरची आणि आलं वाटून. हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपण ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये 1 पॅकेट इनो. बिकॉज हे इन्स्टंट ढोकला आहे, सो इनो आपल्याला घालावंच लागेल. इनो घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि लगेचच आपण हे ढोकलाच्या प्लेटमध्ये ह्याची फर्स्ट लेअर ठेवणार आहोत. ही स्टीम करायची आपल्याला एक 60 to 70% म्हणजे 2 ते 3 मिनटं. त्यानंतर चटणीचा लेअर वरून आपण टाकणार आहोत. तुम्हाला जेवढी चटणी आतमध्ये थिकनेस हवा आहे ना, तुम्ही तेवढा लेअर टाका. परत वरून बॅटरने कवर करणार आहोत आणि आत्ता हे 100% आपण स्टीम करून घ्यायचं आहे. 100% स्टीम व्हायला एक 5 ते 7 मिनटं लागतात, कारण रवा आहे सो पटकन होतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि हे इतके सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाला होता ना ढोकला. म्हणजे हा बनवला की वेगळी चटणी बनवायची गरज नाही लागत. वरून मस्त कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी द्या आणि आपला सँडविच ढोकला रेडी आहे. सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. बाय बाय.